पिंपळगाव बहुला येथे मारहाण करून चाकूने गंभीर जखमी करणारे 3 आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक क्राईम ब्रांच युनिट 2 च्या ताब्यात। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अंमलदार तेजस मते आणि महेश खंड बहाले यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पिंपळगाव बहुला येथील जकात नाका परिसरातून सोनू सुखदेव गुंबाडे, बादल त्र्यंबक गुंबाडे, ओंकार संपत गुंबाडे या ठिकाणी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यांच्यासोबत गुन्ह्यात सहभागी असलेला एक विधी संघर्षित बालक देखील मिळून आला आहे। सदर आरोपींना पुढील तपास कामे सातपूर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिला आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट 2 सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार तेजस मते, महेश खंड बहाले आदींनी ही कारवाई केली आहे। एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक।